नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 32 त्रिमिती वस्तू व घडणे. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणता आकार हा इतर आकारांपेक्षा वेगळा आहे? मित्रांनो, वेगळा आकार आपल्याला या प्रश्नामध्ये ओळखायचा आहे. पर्याय आहेत त्रिकोण, आयत, गोल आणि वर्तुळ. आता त्रिकोण, आयत आणि वर्तुळ या आहेत द्विमितीय वस्तू. द्विमितीय वस्तू म्हणजे ज्या वस्तूंना लांबी आणि रुंदी असते, जाडी नसते किंवा जाडी अगदी नगण्य असते, याला आपण द्विमितीय आकार असं म्हणतो. मग त्रिकोण, आयत आणि वर्तुळ हे द्विमितीय वस्तू आहेत. गोल हा त्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोल. प्रश्न नंबर 2. ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नंबर 2 मध्ये दिसणारी जी आकृती आहे, ही आकृती आपण जर वरून बघितली म्हणजे वरच्या बाजूने जर बघितली तर पर्याय क्रमांक 2 सारखी दिसेल. बघा, आपण या आकृतीमध्ये बघू शकतो काय दिसतंय आपल्याला, तर खाली 3 इष्टिका चित्तीच्या आकाराच्या थोडक्यात विटा आहेत. मध्यभागी असणारी जी वीट आहे त्यावर आणखीन एक वीट आहे. म्हणजे मित्रांनो, वरचा जो भाग आहे तो वरून जर बघितला तर काय दिसणार आहे? सारखाच दिसणार आहे. तो पर्याय क्रमांक 2 सारखा दिसेल. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 3. पुढीलपैकी कोणत्या घडणीपासून उघडा डबा तयार करता येईल? मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये बघा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, आपल्याला एक घडण दिसते. या घडणीमध्ये काय दिसते तर किती बाजू आहे? 1, 2, 3, 4 आणि 5. मित्रांनो, या 5 बाजू असलेल्या घडणीपासून आपल्याला उघडा डबा तयार करता येईल. उघडा डबा कसा? तर या ठिकाणी 4 बाजू बघा, या 4 बाजू आपल्याला या ठिकाणी लागतील आणि त्यानंतर खालची एक बाजू म्हणजे एकूण 5 बाजू. मग ह्या 5 बाजू झाल्या, वरची बाजू आपल्याला उघडी पाहिजे कारण की आपल्याला उघडा डबा तयार करायचा आहे. म्हणजे जी घडण आहे त्या घडणीच्या आकाराला आपल्याला एकूण 5 बाजू असायला हव्या म्हणजे उघडा डबा तयार करता येईल. आणि 5 बाजू कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये 6 बाजू आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 6 बाजू आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 5 बाजू आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मधील घडणीला 5 बाजू आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 पासून आपल्याला उघडा डबा तयार करता येईल. पर्याय क्रमांक 4 पासून आपल्याला उघडा डबा तयार करता येणार नाही. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4. पुढीलपैकी कोणती वस्तू समोरून, बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल? मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये बघा. पर्याय क्रमांक 1 आहे गोलाकार वस्तू आहे. थोडक्यात हा चेंडू आहे. चेंडूच्या आकाराची वस्तू मित्रांनो वरून बघा, बाजूने बघा, समोरून बघा, आपल्याला दिसणारं दृश्य हे सारखंच दिसणार आहे. पण पर्याय क्रमांक 2 आणि 3, 4 या पर्यायांमध्ये आपल्याला समोरून जो आकार दिसतो तो बाजूने बघितल्यानंतर वेगळा दिसेल आणि वरून दिसणारं दृश्य प्रत्येक आकृतीमध्ये हे वेगळं असणार आहे. पण पर्याय क्रमांक 1 मध्ये वरून बघा, बाजूने बघा, समोरून बघा, दिसणारं दृश्य हे सारखंच दिसणार आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 5. पुढीलपैकी कोणती घडण इष्टिका चितीची नाही? मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये आपल्याला 4 वेगवेगळ्या घडणी दिलेल्या आहेत. यामध्ये कोणती घडण ही इष्टिका चितीच्या आकाराची नाहीये? इष्टिका चितीचा आकार यामध्ये मित्रांनो आपण आपली कंपास, वीट ही काय असते तर इष्टिका चितीच्या आकाराची असते. थोडक्यात इष्टिका चितीचा आकार कसा असतो? जो आयताकृती असतो, ज्याच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात, चौरसाकृती नाही. पण पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसणारी जी घडण आहे मित्रांनो ती चौरसाकृती घडण आहे. म्हणजे थोडक्यात या घडणीपासून आपल्याला ठोकळा तयार करता येईल, घन तयार करता येईल, इष्टिका चिती तयार करता येणार नाही. म्हणजे कोणती घडण इष्टिका चितीची नाहीये तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसणारी घडण ही इष्टिका चितीची नाहीये. तर ती घडण कोणती आहे तर मित्रांनो ती चौरसाच्या आकाराची आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6. पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ पुढीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? मित्रांनो, लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ
पुढीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? म्हणजे थोडक्यात लाल रंगाच्या शेजारी कोणता रंग येऊ शकणार नाही? तर मित्रांनो काय लक्षात ठेवायचं, लाल रंगाच्या समोर कोणतं पृष्ठ असेल, तर लाल रंगाच्या समोर असणारं पृष्ठ हे लाल रंगाच्या शेजारी कधीही येऊ शकणार नाही. मग समजून घ्या, पिवळं हे पिवळ्या आकाराचा जी बाजू आहे त्या पिवळ्या बाजूच्या समोर कोणती बाजू असेल, तर मित्रांनो निळी. एक बाजू सोडायची आणि पुढची बाजू काय असणार आहे, त्याच्या समोर म्हणजे पिवळ्याच्या समोरची बाजू असणार निळी, जांभळ्या बाजूच्या समोरची बाजू असेल नारंगी आणि लाल रंगाच्या बाजूची समोर, लाल रंगाची जी बाजू आहे त्याच्या समोर असणार आहे हिरवी बाजू. मग जी बाजू समोर असते ती शेजारी कधीही येऊ शकत नाही. म्हणजे लाल रंगाची ही जी बाजू आहे या बाजूच्या शेजारी जांभळा, निळा, नारंगी, पिवळा ह्या सगळ्या बाजू येतील, पण हिरवी बाजू कधीही येणार नाही. लाल रंगाच्या शेजारी हिरवी बाजू कधीही येणार नाही, कारण की ती कुठं असेल, समोर असणार आहे. जी बाजू समोर असते ती बाजू शेजारी नसते. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिरवा. प्रश्न नंबर 7, पुढीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? मित्रांनो पेंटोमिनो म्हणजे काय? 5. पेंटोमिनो म्हणजे 5 एवढं फक्त लक्षात ठेवा. आता आपल्याला एकूण पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारच्या घडणी दिसत आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये असणाऱ्या घडणीमध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 बाजू दिसत आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 1, 2, 3, 4, 5. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा 1, 2, 3, 4 आणि 5 बाजू दिसत आहेत. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पर्याय क्रमांक 4 मधील घडणीमध्ये एकूण 6 बाजू दिसतात. म्हणजे मित्रांनो ती पेंटोमिनोची आकृती नाहीये. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ही आकृती पेंटोमिनो नाही. प्रश्न नंबर 8, पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? मित्रांनो ही आपल्याला एक घडण दिसत आहे. 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? थोडक्यात 5च्या शेजारी कोण येणार नाही? तर मित्रांनो 5 ही जी घडण आहे या घडणीमध्ये 5 ही जी बाजू आहे, तर या 5 या बाजूच्या शेजारी कोणती बाजू येणार नाही? तर मित्रांनो जी बाजू समोर असते ती बाजू कधीही शेजारी येत नाही. मग आता 5च्या समोर कोण आहे? तर मित्रांनो 5च्या समोर कोण असणार आहे? 5च्या समोरची बाजू असेल 1. म्हणजे थोडक्यात 1 ही बाजू 5च्या शेजारी कधीही येणार नाहीये. ती कुठं असेल? 5च्या समोरची बाजू असेल 1. मित्रांनो हे आपलं उत्तर आहे. मग आता 4च्या समोर काय असेल? तर मित्रांनो 4च्या समोर असणारी बाजू आहे 2. म्हणजे 4च्या शेजारी 2 कधीही येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी 6च्या समोर कोण असेल? तर मित्रांनो 6च्या समोर असेल 3. 6च्या शेजारी 3 ही बाजू कधीही येणार नाहीये. आपला प्रश्न आहे 5च्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाहीये? तर मित्रांनो 5च्या लगतच्या पृष्ठावर 1 हा अंक कधीही येणार नाहीये, कारण की तो समोर असेल. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1. प्रश्न नंबर 9, आकृती दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? मित्रांनो आर पृष्ठ असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल असा प्रश्न आहे. तर मित्रांनो आरच्या समोर येणारं पृष्ठ आपल्याला ओळखायचं आहे. आता या ठिकाणी ही पी बाजू जर बघितली मित्रांनो, या पी पृष्ठाच्या समोर असेल आय. पी पृष्ठाच्या समोर असेल आय. यूच्या समोर बघा, यू हे पृष्ठ आहे, या पृष्ठाच्या समोर असेल ए हे पृष्ठ. तर मित्रांनो हे कसं ओळखायचं? तर आता पीच्या समोर आय कसं येणार? तर मध्ये जो यल आहे तो एक बाजू सोडून द्यायची आणि पुढची बाजू त्याच्या समोर असेल. म्हणजे पीच्या समोर असेल आय. आता यूच्या समोर काय असेल? ए कसा असेल? तर यूच्या शेजारी आहे पी. मित्रांनो ही शेजारची एक बाजू सोडून द्या, म्हणजे यूच्या समोर असणारी बाजू आहे ए. मग आता आरच्या समोर कोणतं पृष्ठ असेल? तर मित्रांनो आरच्या समोर फक्त एकच पृष्ठ या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे. आर या पृष्ठाच्या समोर यल हे पृष्ठ असेल. विरुद्ध भागावर यल हे पृष्ठ असेल. विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? तर मित्रांनो आरच्या समोर विरुद्ध पृष्ठावर येणारं अक्षर आहे यल. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, यल.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उपघटक 32 त्रिमिती वस्तू व घडणी स्वाध्याय या स्वाध्यायातील 9 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.